काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंचा पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. पक्ष सोडण्याची वेळ काँग्रेसनेच आणली. संग्राम थोपटेंची भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया. भाजपच्या पदाधिकारी निवडी विरोधात श्रीरामपुरामध्ये बॅनरबाजी. निष्ठावान विरुद्ध नव्याने पक्षात आलेल्यांच्या विरोधातला वाद चव्हाट्यावर. नव्याने आलेल्या लोकांना पदं मिळत असल्यामुळे निष्ठावान नाराज असल्याची चर्चा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. सागर निवासस्थानी भेट. तर भेटलं तर काय गैर आहे, राजकीय चर्चा नाही, चहा प्यायला भेटलो, पटेल यांची प्रतिक्रिया. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या बैठकीसाठी शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र. बैठकीला युगेंद्र पवारही उपस्थित. यावेळी वाढदिवसानिमित्त युगेंद्र पवारांनी सुनेत्रा पवारांचे आशीर्वाद घेतले. सांगलीतल्या 4 माजी आमदारांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. शिराळ्यातील शिवाजीराव नाईक, कवठे महाकाळचे अजितराव घोरपडे, आटपाडीचे राजेंद्र अण्णा देशमुख आणि जतचे विलासराव जगतापांचा यात समावेश. जवाहरलाल दर्डांच्या पुतळ्याचं अनावरण लांबणीवर. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला आले होते, मात्र पोप फ्रान्सिस यांच्या निधनाचा राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे कार्यक्रम लांबणीवर. उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय युरोप दौऱ्यावर. राज ठाकरेही परदेश दौऱ्यावर. युतीच्या दरम्यानच ठाकरे बंधूंचा परदेश दौरा असल्यामुळे चर्चांना उधाण. राज ठाकरे मुंबईत आले की चर्चा करू, मग निर्णय होईल. युती संदर्भामध्ये संजय राऊतांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे सकारात्मक. राजकारणामुळे आमचे मार्ग वेगळे, पण नात्यातला ओलावा कायम, राऊतांचं विधान. महाराष्ट्रातील राजकारणामध्ये विष भाजपाने पेरलं. खासदार संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. हिंदी सक्ती विरोधानंतर शिक्षण विभाग हिंदी सक्तीच्या निर्णयावरती फेरविचार करत असल्याची सूत्रांची माहिती. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता. हिंदीची सक्ती नाही ही महाराष्ट्राची भूमिका केंद्राला पटते का? मुख्यमंत्री फडणवीसांच्या भूमिकेवरती तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा सवाल. महाराष्ट्र सरकारच्या खांद्यावरती बंदूक ठेवत निशाणा. हिंदी भाषेवरनं भाजप मनसेमध्ये बॅनर वॉर. भाजपच्या बॅनरला मनसेचं प्रत्युत्तर. हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती, मनसेचं बॅनर. काल भाजपकडनं ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले होते. वाल्मिक कराड जेलमध्ये, पण कार्यकर्त्यांची अजूनही दहशत. बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डेंनी 23 फेब्रुवारीला सीआयडीला जबाब दिला. मकोका न्यायालयामध्ये हजर केलं तेव्हाही कराड समर्थकांचा गोंधळ. जबाबात उल्लेख. मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिलेचा वावर. आरोपी कृष्णा आंधळेबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा महिलेचा दावा. बीड महादेव गायकवाड मारहाण प्रकरणातील 3 आरोपी ताब्यात. हॉटेल गावरांचे मालक असलेल्या महादेव गायकवाडांचा मारहाणीत मृत्यू. ग्राहकांचं भांडण सोडवणं पडलं महागात. मुंबईतलं जैन मंदिर जमीनदोस्त केल्यानंतर जैन समाजाकडनं राज्य अल्पसंख्याक आयोगाला तक्रार. या प्रकरणी आज तातडीची सुनावणी. मनपा आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हजर राहण्याच्या सूचना. मुंबईतलं जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ जैन समाज आक्रमक. समाजाकडनं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर असलेल्या 5 अधिकाऱ्यांना नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा अटकपूर्व अंतरिम जामीन. भविष्यामध्ये शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी आरोप झाले तर ते कारवाईला सहकार्य करतील या आश्वासनावरती जामीन मंजूर. नागपूर सायबर पोलिसांकडनं 4000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा डेटा चेक. पोलीस उपायुक्त लोहित मतानेंची माहिती. आतापर्यंत 6 आरोपींना अटक. पुण्यातल्या तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी 3 रुग्णालयं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या रडारवर. मणिपाल, सूर्या, इंदिरा आयव्हीएफ रुग्णालयाला एमएमसीकडे अहवाल सादर करावा लागणार आणि रुग्णालयांचा अहवाल मिळाल्यानंतर एमएमसी अंतिम निर्णय देणार. पुण्यातील तनिषा भिसेच्या मृत्यूनंतर चौकशी समितीकडून राज्य सरकारला शिफारसी सादर. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने टाळाटाळ केल्याचं अहवालात स्पष्ट. डॉक्टर सुश्रुत घैसासांवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर आयएमए आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया आक्रमक. घैसासांवर कारवाई झाल्यास डॉक्टरांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा.
मुंबई महापालिकेची पावसाळ्यापूर्वीच्या रस्त्याच्या कामांसाठी 65 कोटींची निविदा, त्यामुळे निविदांची कामं वेगात होणार. राज्य शासनाच्या 25 कोटींच्या आतील निविदा 15 दिवसात होणार असल्यामुळे ही कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता. पाणी टंचाईवरती मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. पाणी टंचाईवरती एकत्र येऊन काम करण्याची गरज, सुळेंचं विधान. हिंगोलीच्या काळापाणी तांडा गावामध्ये भीषण पाणी टंचाई, खोटभर पाण्यासाठी महिलांची वणवण. टँकरची मागणी करून सुद्धा प्रशासनाकडून पाणी पुरवठा होत नाही, त्यामुळे नागरिकांचा संताप. नाशिकच्या पेठ तालुक्यात सुद्धा पाणी टंचाई. बोरीची वारी गावातील ग्रामस्थांवरती पाणी विकत घेण्याची वेळ. दिवसाला कमाई 200 रुपये आणि पाण्याचा खर्च 60 रुपये. पालघर जिल्ह्यातला ग्रामीण भाग तहानलेला. जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागामध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण. नागरिकांची प्रशासनाकडे टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा कांद्याची निर्यात सरासरी 8 ते 10% घटली. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. कांद्याला भाव मिळावा यासाठी विशिष्ट धोरण तयार करावं. कांदा उत्पादक संघटनेची मागणी. विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पुढचे 2 दिवस उष्णतेची लाट. सोमवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये 42 ते 45 अंश सेल्सिअस तापमान. आज चंद्रपूर, अमरावती, नागपूर, अकोल्यामध्ये तापमान वाढण्याचा अंदाज. कोस्टल रोडचा वरळीतील भूमिगत मार्ग मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये खुला होणार. त्यामुळे कोस्टल रोडचा वापर करून वरळीतील थेट मरीन ड्राईव्हला प्रवास करणं अधिक सुकर होणार. मुंबईच्या विक्रोळी परिसरामध्ये 36 वर्षाच्या महिलेची गळा चिरून हत्या. पहाटे कामावरनं पती घरी आल्यानंतर घटना उघडकीस. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली खेरडी गावाजवळ टेम्पो ट्रॅव्हलर गाडीला भीषण अपघात. रस्त्याच्या कडेला पुलावरनं गाडी कोसळून अपघात झाला आणि 15 जण सुखरूप बचावले. नांदेडच्या हिंगोली गेट परिसरातील किराणा सुपरमार्केटला भीषण आग. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, परंतु किराणा साहित्य संपूर्ण जळून खाक. जळगावच्या 40गावमधील भडगाव रोडवरील एका हॉटेलला भीषण आग. 6 ते 7 जणांना सुरक्षित बाहेर काढलं. शॉर्ट सर्किटमुळे आग. सोलापुरामध्ये जयंती उत्सव मिरवणुकीमध्ये कर्णकर्कश डीजे लावल्याचं प्रकरण. डीजे मालकासह 4 जणांवरती गुन्हा दाखल. महामार्गावरती धावत्या टेम्पोमधल्या सळ्या थेट कारमध्ये घुसल्या. कोल्हापूरच्या कणेरी फाटा इथे अंगावर काटा आणणारी दृश्य. घटनेमध्ये चालक किरकोळ जखमी. पुण्याच्या पाषाण भागामध्ये मद्यधुंद टोळक्याकडनं दाम्पत्याला मारहाण. हॉर्न वाजवल्याच्या कारणातनं 5 जणांकडनं दाम्पत्याला मारहाण. 3घांना अटक. मुंबऱ्यातला चांदनगर परिसरातला 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळला. नागरिकांना स्थलांतरित करण्याचं काम सुरू. 5 ते 6 दुचाकी गाड्यांचं आणि सामानाचं नुकसान. नागपूरच्या बुटीबोरीमध्ये शेताजवळच्या नाल्यात वाघाच्या जखमी बछड्याला जीवदान. वनविभाग आणि वन्यप्राणी बचाव पथकाने वाघाच्या जखमी बछड्याला बाहेर काढलं आणि रेस्क्यू केलं. नंदुरबारमध्ये 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरसाठी शेतकऱ्यांची भटकंती. स्टॅम्पचा तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तहसील कार्यालयात फेऱ्या. पोर्शे अपघात प्रकरणामध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची मोठी कारवाई. डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांचा वैद्यकीय परवाना रद्द. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.